बाबासाहेबांसंबंधीच यातनं काय म्हणजे त्यांची आरएसएसची विचारधारा तर सर्वस्वीत आहे. ते मी एवढंच सांगेन की घटना समितीचे चेअरमन म्हणून जे काही बाबासाहेब त्यावेळेस करत होते त्याला असणारा उघड विरोध होता, ही वस्तुस्थिती होती. आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस असणारा हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती ते असणारे काम करायला लागले, त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती, RSS होती, साधू संतांच्या संघटना होत्या. त्यावेळेस काही RSSचा कुठला राजकीय पक्ष नव्हता त्याच्यामध्ये. ते हे सगळेजण त्याच्या विरोधात होते. आजही माझ्या अंदाजानं असताना अमित शहाची जी काही वक्तव्य आलेलं आहे पार्लमेंटमध्ये, ते त्या ध्वनीत तेच होत आहे की तुम्ही देवाला माना, आंबेडकरांना मानू नका. का आंबेडकर हे जर मानलं तर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून येतं, देवाला मानलं म्हणजे मनुवाद येतो, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, वन नेशन वन इलेक्शनवर काय प्रक्रिया लोकसभेमध्ये ते त्यांचेच काहीतरी 20,000 पहिले एक विषय होता. मी असं म्हणेन काँग्रेस पक्षाकडे 5-6 दिवस आहेत या संदर्भातली भूमिका घेण्याच्या संदर्भातला. जे 2 बिल इंट्रोड्यूस केलेले आहेत, एक युनियन टेरिटरीसाठी आणि एक नॉन युनियन टेरिटरीसाठी. काँग्रेसने ह्या जर 5-6 दिवसामध्ये भूमिका घेतली नाही तर हे बिल मंजूर होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि हे बिल ह्याच्यातलं मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टीज संपल्या म्हणून आपण असताना समजा. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, तुतारीची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, यांची भूमिका मेन राहणार असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे जसं बिल आहे तसं दुसरं एक बिल आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे वक्फ बोर्डाचं असणारं बिल असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे 5-6 दिवस माझ्या अंदाजानं येणाऱ्या पुढच्या कालावधीला शेप देतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि मी जसं म्हणालो की काँग्रेसच्या भूमिकेवरती फार मोठी मदार आहे अशी परिस्थिती आहे. त्यावर सरकारकडनं असं सांगण्यात आलं की हे विधेयक आता JPCकडे जाईल, JPC त्याच्यावरती चर्चा केली जाईल पार्लमेंटमध्ये, मग त्यामध्ये सगळेच असतील, त्यानंतर पुन्हा ते प्रोड्यूस होईल आणि मग पुन्हा त्याच्यावरती चर्चा होईल. तर चर्चेतून त्यातनं मार्ग म्हणजे काही तोडगा निघणार असेल तर ते योग्य असणार आहे का? प्रश्न त्याच्यामधला आपण असं एक लक्षात घ्या, मतदार राजा की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा, हे बिल नेमकं काय साधतंय? तर हे बिल 5 वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी बघतो. त्याच्यामुळे डिक्टेटरशिप ही येण्याचा मार्ग मोकळा झाला हे आपण असताना लक्षात. या बिलामुळे काल जे वक्तव्य मी ऐकलेलं आहे की आम्ही कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही. दुर्दैवाने बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे आहे तेच तुम्ही मोडताय. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये
लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे 5 वर्षानंतर इलेक्शन होणार. आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जायच्या आहेत. हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फीचरच आपण त्या ठिकाणी हाणून पाडतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणारं राज्याचा स्वतःचा स्वायत्तेचा अधिकाराचा क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचं राज्याचं अधिकार आहे. आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेच्या इलेक्शन कशा घ्याव्यात जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता ह्या ठिकाणी संपते हे आपण असणारं लक्षात घ्या.